गजाननाला वंदन करून, मातपित्याला नमन करून आज मी तुम्हाला गीतेचा 13वा अध्याय सांगत आहे. श्रवण केल्याने सर्व सुखाची प्राप्ती होते. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीकृष्ण भगवान म्हणाले, हे अर्जुना, तसेच इच्छा, द्वेष, सुख, दुःख आणि स्थूल देहाचा पिंड, तसेच चेतना आणि घृती इतक्या प्रकारांनी हे क्षेत्र विकासासहित संक्षिप्तपणे सांगितल्या गेले आहे. हे अर्जुना, श्रेष्ठतेच्या अभिमानाचा अभाव, दंभाचराचा अभाव, प्राणीमात्रांचा कोणत्याही प्रकारे न सतावणे आणि क्षमा भावना, तसेच मनाची आणि वाणीची सरलता, श्रद्धेने व भक्तीने गुरुजी सेवा, अंतर बाह्य शुद्ध अंतकरणाची स्थिरता, मन आणि इंद्रियासहित शरीराचा निग्रह, या लोकीच्या आणि परलोकीच्या सर्व भोगांच्या आसक्तीचा अभाव आणि अहंकाराचाही अभाव, तसेच जन्म, मृत्यू, जरा इत्यादींमध्ये दुःख, दोषाचा वारंवार विचार करणे, पुत्र, स्त्री, घर आणि धन इत्यादींमध्ये आसक्तीचा अभाव आणि ममता नसणे, तसेच प्रिय आणि अप्रिय यांच्या प्राप्तीमध्ये नेहमी चित्ताचे समत्व राहणे, म्हणजेच मनाच्या अनुकूल प्रतिकूल गोष्टी प्राप्त झाल्या असता हर्ष, शोक इत्यादी विकार न होणे, मज परमेश्वराच्या ठिकाणी ऐक्यभाव स्थितीच्या ध्यान योगाने व्याभिचारिणी भक्ती, तसेच एकांत व शुद्ध देशामध्ये राहण्याचा स्वभाव आणि विषयसक्त मनुष्याच्या समुदायामध्ये प्रेम नसणे, तसेच अध्यात्मज्ञानात नित्यस्थिती आणि तत्वज्ञानाच्या अर्थरूपी परमेश्वराला सर्वत्र पाहणे, हे सर्व ज्ञान आहे. आणि त्यापेक्षा जे विपरीत आहे ते अज्ञान आहे असे म्हटले जाते. हे अर्जुना, हे जे जाणण्या योग्य आहे आणि जे जाणण्यामुळे मनुष्य परमानंद प्राप्त होतो ते चांगल्या प्रकारे सांगतो. हे आदिरहित परब्रह्म अकथनीय असल्यामुळे सतही म्हटल्या जात नाही, तर असतही म्हटल्या जात नाही, परंतु ते सर्व बाजूंनी हात पाय असलेल्या, तसेच सर्व बाजूंनी डोळे, डोके आणि तोंड असलेले आणि सर्व बाजूंनी कान असलेले आहे. कारण हे जगतात सर्वालय व्यापून स्थित आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. राहिलेला अध्याय आपण उद्या घेऊ. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय.